झी मराठी, चर्चाही होणारच। नरेंद्र तालुका हातकणंगले येथील राजकीय पटलावर मोठी घडामोडी घडली आहे। शिवसेनेचे विभाग प्रमुख, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला। माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश अण्णा आवाडे आणि कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते नितीन कदम व त्यांच्या सहकाऱ्यांचं पक्षात स्वागत करण्यात आलं। या पक्षप्रवेशासाठी भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष प्रशांत भाऊ बुगले आणि सरचिटणीस वैभव मामा हिरवे यांचं विशेष सहकार्य व पुढाकार लाभला। या सोहळ्याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते प्रशांत भाऊ बुगले, अध्यक्ष भाजप युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा पूर्व, वैभव मामा हिरवे, सरचिटणीस भाजप युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा पूर्व, महेश पाटील जिल्हा परिषद सदस्य, उमेश देसाई तारदाळ गावचे गटनेते व माजी सरपंच, आप्पासाहेब जाधव ग्रामपंचायत सदस्य, जाधव शिकरे, नागेश भोरे, शिरीष खोत, निशांत कदम, रोहित काशीद आणि इतर मान्यवर पदाधिकारी। पक्ष संघटनेला मिळणार बळकटी। नितीन कदम यांच्यासारख्या प्रभावी लोकप्रतिनिधीनं भाजपमध्ये प्रवेश केल्यानं नरेंद्र गाव आणि परिसरात पक्षाची पकड अधिक मजबूत झाली। आवाडे पिता पुत्रांच्या नेतृत्वावर आणि भाजपच्या विकास कामांवर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतलाय, असं प्रतिपादन नितीन कदम यांनी यावेळी केलं। प्रशांत भाऊ बुगळे, वैभव मामा हिरवे आणि उमेश देसाई यांनी नूतन सदस्यांचं अभिनंदन करून आगामी काळात पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास व्यक्त केला। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे। आमचे सहकारी मित्र नरेंद्रचे डेप्युटी सरपंच नितीन कदम यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये प्रवेश केला। या कार्यक्रमाला उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा आघाडीचे अध्यक्ष या ठिकाणी जिल्ह्याचे आमचे उपस्थित आहेत, आमचे कार्याध्यक्ष मामा उपस्थित आहेत, जनरल सेक्रेटरी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। कार्यक्रमाला उपस्थित असलेले नितीनवरती प्रेम करणारे आजूबाजूच्या पंचक्रोशीतले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मी नितीनचं मनापासून भारतीय जनता पार्टीचा एक आमदार म्हणून, या परिसरातला एक प्रमुख म्हणून पक्षामध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्याकडनं ज्या आतापर्यंत त्यांचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातला त्यांचा जो अनुभव आहे, त्याची जी ऊर्जा आहे ती पक्ष बळकटी करण्यासाठी, समाजसेवेसाठी आणि लोकांच्या जनहित कामासाठी त्यांनी अजूनही ती ताकद वापरावी। त्याचबरोबर नितीनला एवढंच या निमित्तानं त्यांच्या सहकार्यानं सांगू इच्छिते की याच्या पुढं जिथं जिथं सामाजिक कार्याला, राजकीय कार्याला एक पक्षाची जिथं मदत लागेल तिथं राहुल आवाडे आमदार म्हणून किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्हाला कुठेही वाऱ्यावरती सोडलं जाणार नाही। तुम्हाला तुमची ताकद वाढवायची भूमिका किंवा ताकद वाढवून तुम्हाला मदत करायची भूमिका सतत आमची या ठिकाणी राहणार आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो, मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। पूर्ण सगळ्या युवा टीमचं मनापासून स्वागत करतो आणि चांगलं कार्य करायला स्वागत, त्याला शुभेच्छा देतो। जय हिंद।